स्टार्ट. महोदय, परिच्छेद. राज्याच्या विविध सेवा योजना कार्यालयातर्फे गेल्या वर्षी त्यांच्या कार्यालयात किती सुशिक्षित, किती अर्धशिक्षित व किती अशिक्षित बेकारांची नोंद करण्यात आली, त्यापैकी किती बेकारांना काम देण्यात आले व आजपर्यंत नोंदलेल्यांपैकी किती बेकारांना अद्याप काम देणे शिल्लक आहे, यासंबंधी माहिती देणारी जी विवरणे या विभागास प्राप्त झाली आहेत, त्यांचे संकलन करून एक सविस्तर टिप्पणीवरून हे दिसून येईल की राज्यातील सर्व प्रकारच्या बेकारांच्या संख्येत प्रत्यही वाढ होत असून सुशिक्षित बेकारांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ तर भयावह म्हणता येईल अशा पातळीला येऊन पोहोचली आहे. या नोंदणीकृत बेकारांशिवाय न नोंदविले गेलेले बेकारही या राज्यात मोठ्या संख्येने असून बेकारी निवारण्याचा प्रश्न या राज्याने युद्धपातळीवर हाती घेण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे, असे या विभागाला वाटते. परिच्छेद. या राज्याने ज्या विविध विकास योजना तसेच रोजगार हमी योजना या राज्यात हाती घेतल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेकारांना काम मिळण्याची सोय झाली आहे, ही गोष्ट सर्वमान्य आहे. त्याचप्रमाणे सुशिक्षित बेकारांसाठी जी स्वयंरोजगार योजना राज्य सरकार राबवित आहे, त्यामुळेही अनेक सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय मिळाला आहे. परंतु राज्यात प्रतिवर्षी बेकारांच्या संख्येत पडणारी भरच एवढी प्रचंड आहे की सर्वांसाठी काम किंवा नोकऱ्या उपलब्ध करून देणे शक्य होणारे नाही. याकरिता व्यवसायाभिमुख शिक्षणावर जास्तीत जास्त भर देण्याची निकड कधी नव्हे इतकी निर्माण झाली आहे, असे वाटते. 10वी पास झालेला विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेण्याऐवजी जर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या तंत्रनिकेतनाकडे वळला तर त्यातून पदविका प्राप्त केल्यावर तो आपल्या गावी जाऊन त्याने घेतलेल्या तांत्रिक शिक्षणावर आधारित उद्योगधंदा निश्चित उभा करू शकेल, असे वाटते. म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणावर तंत्रनिकेतने स्थापन करण्याची अत्यंत गरज आहे. तंत्रनिकेतनात प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या अनेक तालुक्याच्या ठिकाणी एक तंत्रनिकेतन सुरू करण्याची योजना तंत्रशिक्षण विभागाने हाती घ्यावी, असे वाटते. परिच्छेद. दरवर्षी महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून बाहेर पडणारे हजारो तरुण नोकरीसाठी वणवण करीत फिरतात. या सर्वांना नोकऱ्या देणे अशक्यप्राय आहे. तरुणांनी तंत्रशिक्षण घेऊन आपापल्या गावात व्यवसाय सुरू करण्याचे ठरविल्यास बँकांतर्फे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य दिले जाते. या सहाय्याचा लाभ घेण्यात जास्तीत जास्त तरुण पुढे आल्यास सेवा योजना कार्यालयाकडे नाव नोंदविण्यासाठी आज जी रांग लागते ती पुष्कळ कमी होईल व त्या यंत्रणेवरील ताणही कमी होईल. म्हणून तंत्रशिक्षण विभागाने या बाबतीत आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, अशी विनंती आहे. स्टॉप.